नमस्कार सर्वांना. मिशन टीईटीच्या या प्लॅटफॉर्मवरती आपण परत एकदा आज आपलं मराठीचं सेशन घेऊन आलेलो आहोत. 8806 59 70 47 या नंबरवरती 999 रुपये पे करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात. टीईटीची घोषणा झालेली आहे. टीईटी होणार आहे 21 जूनला. टीईटीची मोहीम आपल्याला पूर्ण करायची आणि जास्तीत जास्त आपल्या शिक्षक बंधू भगिनींना सुद्धा तुम्ही शेअर करू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला पीडीएफ नोट्स असतील, लाईव्ह लेक्चर्स दररोज, त्याचबरोबर रेकॉर्डेड व्हिडिओ असतील. त्यामुळे या बॅचचा सर्वांनी लाभ घेऊन इतरांना सुद्धा सांगितलं तर बऱ्याच जणांना याचा फायदा होऊ शकतो. याच्या पूर्वीच्या टीईटीला आणि सीटीटीला सुद्धा बऱ्याच आपल्या शिक्षक बंधूंचे भगिनींचे टीईटीचे रिझल्ट आलेले आहेत आपल्या प्लॅटफॉर्मवरती. सर्व शिक्षक मार्गदर्शक जे आहेत ते या ठिकाणी क्वालिफाईड आहेत, सेटनेट आहेत, अभ्यासू आहेत आणि चांगल्या पद्धतीने मार्गदर्शक आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त मिशन टीईटीच्या माध्यमातून तुम्हाला या बॅचला त्या ठिकाणी जॉईन करता येईल. चलो, तर आपण संधी टॉपिक चालू होता आपला. संधी या टॉपिक मध्ये आपण स्वर संधी पूर्ण केली कालपर्यंत आणि संधीच्या पूर्वीचा जो वर्णमाला आहे तो सुद्धा आपण एखाद्या सेशन मध्ये पूर्ण वर्णमाला टॉपिक आपण पूर्ण एकदा रिवाइज करूया. जे नवीन जॉईन होणार आहेत त्यांच्यासाठी पुन्हा 1 ते 2 लेक्चर जोडाक्षर आणि वर्णमाला याच्यासाठी आपण घेणार आहेत. संधीमध्ये साधने संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे. संधीमध्ये 2 शब्द एकत्र केले जातात. ते 2 शब्द एकत्र करण्यासाठी त्या ठिकाणी एक वर्ण जो असतो तो 2 वर्णांपासून तयार झालेला असतो. त्याने त्या 2 शब्दांना जोडायचं असतं. व्यंजन संधीमध्ये पहिला प्रकार आहे प्रथम व्यंजन संधीचा. म्हणजे संधीमध्ये व्यंजन संधी आणि व्यंजन संधी मधला पहिला प्रकार आहे प्रथम व्यंजन संधी. कालचं सेशन ज्यांनी केलं होतं त्यांना आजचं सेशन परत एकदा खूप चांगल्या पद्धतीने समजेल, कारण कालचं बेसिक होतं आणि कालच्या लेक्चरमध्ये असलेले बेसिक पॉइंट्स आजच्या लेक्चरमध्ये फार महत्वाचे. आपण हा नियम काल पण घेतला होता प्रथम व्यंजन संधीचा. प्रथम व्यंजन संधीमध्ये जे व्यंजन असणार आहेत म्हणजे पहिला शब्दाचा शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण एकत्र येऊन तिसराच वर्ण तयार होतो. परंतु प्रथम व्यंजन संधीमध्ये आपल्याला स्पर्श व्यंजन सगळे पाठ पाहिजेत किंवा व्यंजन संधी हा टॉपिक किंवा हा प्रकार शिकताना स्पर्श व्यंजने जे आपण 25 शिकले होते ते स्पर्श व्यंजने जे 25 आहेत ते पाठ असले पाहिजेत. ठीक आहे. त्याचबरोबर कठोर वर्ण व मृदू वर्ण जे आहेत, कठोर वर्ण व मृदू वर्ण या दोन्ही कन्सेप्ट आपल्याला क्लिअर असल्या पाहिजेत. स्पर्श व्यंजनांचा गट आपण तयार केला होता, पण आपण परत एकदा घेऊया इथं, कारण स्पर्श व्यंजनांचा गट कळल्याशिवाय आपल्याला त्या ठिकाणी संधी समजणार नाही. संधी समजण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी स्पर्श व्यंजने 5 असणं गरजेचं आहे. ठीक आहे. क ख ग घ न, क च छ ज झ त्र कचट, ट ठ ड ढ न, प फ ब भ म, कचट क च ट त. एक मिनिट, त थ द राहील, त थ द त थ द ध न सम. ओके, आता आला सिक्वेन्स. प फ ब भ म. ठीक आहे. हे जे 25 काढलेत आपण आता, हे स्पर्श व्यंजन काढलेत आपण. काय कमेंट आली? हा घेतलं ना आपण, केलं क्लिअर. ठीक आहे, ठीक आहे. एक ठीक आहे. हे आपण स्पर्श व्यंजने काढलेले. आता याच्यामधला काल पण आपण घेतला होता पॉइंट हा,
क ख च छ ट ठ त थ प फ. तो का हे 10. त्यांना आपण कठोर व्यंजने म्हटलेलं आहे. स्पर्श व्यंजनापैकी पुढचे जे दोन गट आहेत म्हणजे तिसरी आणि चौथी जे काही पंगत आहे आपण पंगत नाव दिलेलं आहे. म्हणजे तिसरा आणि चौथा वर्ग मृदू व्यंजनांचा आहे आणि शेवटची पंगत म्हणजे शेवटचा 5वा गट किंवा 5वा वर्ग जो आहे त्याला आपण अनुनासिक म्हटलेलं आहे. ठीक आहे. हा आता आरसा समोर ठेवूया आपण आणि उदाहरण घेऊया. प्रथम व्यंजन संधीचा नियम आपण काल घेतला होता, परत एकदा आपण घेऊया. बघा, स्पर्श व्यंजनापैकी अनुनासिक सोडून, हे अनुनासिक सोडून या 20 पैकी एक अनुनासिक सोडून कोणत्याही व्यंजनापुढे म्हणजे या 20 पैकी कोणत्याही व्यंजनापुढे कठोर वर्ण आल्यास, म्हणजे कठोर वर्ण कोण आहे का? कठोर वर्ण कोण आहे? हे पहिले 10 क ख च छ ट ठ त थ प फ है ना. दुसरा वर्ण याच्यापैकी एक असणार आहे. तर पहिल्या वर्णाच्या जागी त्याच्याच गटातला पहिला वर्ण जागा घेणार आहे. बघा, नियम वाचूया आपण. स्पर्श व्यंजनापैकी अनुनासिक सोडून कोणत्याही व्यंजनापुढे कठोर वर्ण आल्यास पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच गटातील प्रथम व्यंजन येऊन संधी होते, यालाच प्रथम व्यंजन संधी म्हणतात. आता एक नियम आपण वाचलाय, पूर्ण स्पर्श व्यंजनांचा चार्ट आपण डोळ्यासमोर ठेवलाय. आता आपण एक उदाहरण घेऊया. उदाहरण घेतल्यानंतर आणखी सोप्या पद्धतीने समजून जाईल. ठीक आहे. चलो, एक उदाहरण आहे. शुद्ध अधिक पीडा. शुद्ध अधिक पीडा. बघा, आता याच्यामध्ये काय आहे? ग ग ज झ ड ढ द ध ब भ हे मृदू व्यंजन तर आहेतच, पण ते मृदू वर्ण सुद्धा आहेत. आता कठोर वर्णांमध्ये हे 10 येतात, मृदू वर्णांमध्ये हे 10 येतात. पण कठोर आणि मृदूंमध्ये जर आपण बघितलं, मृदू वर्णांचा एक गट आहे, त्याच्यामध्ये सगळे स्वर येतात. ठीक आहे. आता बघा थोडस, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण कोण आहे? द आहे. पुढे आलाय कोण? पी. आता इथं पी आलाय म्हणजे प आलाय. ठीक आहे. तर आता अशा कंडिशन मध्ये काय काय झाले बघा, इथं कोण आलंय? अनुनासिक सोडून कोणताही वर्ण आलाय. ठीक आहे. त्याच्या पुढे मृदू वर्ण आलाय का बघा, सॉरी कठोर वर्ण आलाय का बघा. याच्या पुढं म्हणजे अनुनासिक सोडून कोणताही वर्ण असू दे, याच्या पुढे कठोर वर्ण आलाय का? म्हणजे या 10 मधला आलाय का? तर आलाय, प आलाय. ठीक आहे. मग अशा कंडिशन मध्ये याची जागा कोणाला द्यायची? द ची जागा कोणाला द्यायची? याच्या गटातला पहिला वर्ण कोण आहे? आता द मधला पहिला वर्ण कोण आहे? द इथे. याच्या गटातला पहिला वर्ण कोण आहे? त. मग द ची जागा द्या त ला. त अधिक प करायचा. त अधिक प बरोबर प. ठीक आहे. आता दोन्ही शब्दांना, या दोन्ही शब्दांना कोणी जोडायचे? प ने जोडायचे. चलो, क्षू जशाला तसं, द च त केलं, त मध्ये प मिसळलं, प घ्यायचं जसं तसं प. हे वेलांटी जशाल तशी द्यायचं. वेलांटी आली म्हणजे दीर्घई आली, राहिलेलं डा. तयार होणारा शब्द क्षुतपीडा. तयार होणारा शब्द काय असणार आहे? क्षुतपीडा. ठीक आहे. अशा प्रकारे शब्द तयार होणार आहे. आता एक उदाहरण तुम्हाला देतो, तुम्ही बघा, कमेंट मध्ये करून सांगा. चलो, देऊ उदाहरण दुसरं. चलो घ्या. हे मुद्दामून काढे ना, हे नसेल. आता तुम्हाला पाठ करावं स्पर्श व्यंजन सगळ्यांना. स्पर्श व्यंजन जर पाठ असेल तर संधीमध्ये व्यंजन संधी समजून जाते, कारण हे व्यंजन आहेत, स्पर्श व्यंजन आहेत. ठीक आहे. चला एक उदाहरण घ्या. शरद अधिक द चा पाय मोडलाय म्हणजे पहिला वर्ण व्यंजन आहे संधी होणारा. शरद अधिक काल. हा, आता संधी होण्यासाठी एकदम बेसिक सांगतो, एकदा एवढं उदाहरण समजून घ्या सर्वांनी. एकदम बेसिक नियम काय सांगते? पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण कोण आहे? द आला. अधिक दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण कोण आलाय? क आलाय. नियमात बसते का बघा, या नियमात बसते का बघा. क चा पाय मोडू. हा, स्पर्श व्यंजनापैकी अनुनासिक सोडून कोणत्याही व्यंजनापुढे, है ना, हे अनुनासिक नाही, स्पर्श व्यंजनापैकी एक आहे, है ना, व्यंजनापुढे, याच्या पुढे कठोर वर्ण आल्यास, है ना, क कठोर वर्ण आहे, क, है ना, द च्या पुढे क आलाय, कठोर वर्ण आलाय. तर अशा कंडिशन मध्ये कठोर वर्ण आल्यास पहिल्या व्यंजनाच्या जागी, द च्या जागी, है ना, त्याच गटातील प्रथम व्यंजन येऊन संधी होते. द च्या जागी कोण घ्यायचा आहे? त्याच्या गटातला पहिला कोण आहे? आता द च्या गटातला परत त, है ना, द च त करा, त मध्ये हा क ऍड करा,
त अधिक क बरोबर क होईल. मग परत क ने जोडायचं दोन्ही शब्दांना, है ना. इथला का नाही इथं देऊ आपण डायरेक्ट. हा चलो, आता इथला द कटलाय, है ना, ऑलरेडी निघून गेलाय तो. इथला का पण कटलाय, खाली घेतलाय आपण. वर काय राहिले, शर, है ना, शर. त्याचा आपण काय करायचंय, त्याचा पाय मोडायची गरज नाही. शर अधिक का, र जशाल तसं घेतलं ना आपण, त्याच्यामुळे पाय मोडायचं नाही. शरद का, काने जोडायचं म्हणून घेतलं, राहिले वरती ल, तयार होणारा शब्द शरद काल. समजलं का हे. आता ह्याच्यामध्ये नियमच पाठ करावा लागते बघा, नियमच पाठ करावा लागतो. ठीक आहे, चला 2 उदाहरणं घेऊ आपण अजून. चल ओके, परत सांगतो. नियम वाचा सर्वांनी एकदा. आपद अधिक काल, आपद अधिक काल. शुद्ध अधिक पीडाचं डबल घ्यायचं का. बरं ठीक आहे, चल घेऊया डबल. ठीक आहे, शुद्ध अधिक पीडा. ओके, आपद अधिक कालची कमेंट येईल, आपत्काल. ठीक आहे, द आला इथं, है ना. स्पर्श व्यंजनापैकी अनुनासिक सोडून या 5 पैकी सोडून द आलाय, म्हणजे या 20 पैकी एक आलाय. द च्या पुढे कोण आलाय, क आलाय, म्हणजे कठोर वर्ण आलाय का बघा. कठोर वर्ण आलाय क. कठोर वर्णांचा गट आहे 10 लोकांचा. ठीक आहे, मग अशा कंडिशन मध्ये द ची जागा कोणाला द्यायची, द ची जागा त्याच्या गटातल्या पहिल्या वर्णाला द्यायची. द च्या गटातला पहिला कोण आहे, त आहे. द ची जागा घ्या, त ला द्या. अधिक पुढं क आहे, त अधिक क बरोबर काय होईल, क होईल. अरे जोडायचे क ने, जोडायचे कोणी आता, क ने जोडायचे. ठीक आहे, चला आता आप जशाला तसं, है ना. क ने जोडायचे, आपत क. हा का ना इथं घ्या, आपत का, राहिलं ल, तयार होणार शब्द आपत्काल. शुद्ध अधिक पीडाचा सुद्धा द च्या पुढं प आलाय, म्हणजे द ची जागा कोणाला द्यायची, त ला द्यायची. त अधिक हा पुढचा प घ्यायचा, बरोबर प. ठीक आहे, बरोबर प झालं. आता यात प ने दोन्ही शब्दांना जोडायचे. वरचा क्षू जशाल तसा, है ना. इथं प जे आहे ते जशाल तसं घ्या. इथली ही वेलांटी इथं द्या, क्षुतपी, राहिलं डा, तयार होणारा शब्द क्षुतपीडा. समजला नियम. त्याच्यामध्ये काही आपल्याला एवढं अजून ह्याच्यात सोपं कसं सांगायचं तुम्ही सांगा. आपण नियम समोर ठेवलाय, स्पर्श व्यंजन समोर ठेवलेत, आहे ना. उदाहरण आपण 4 घेतलेत. आता थोडंसं समजायला पाहिजे. एक उदाहरण तुम्हाला परत देतो, तुम्ही कमेंट मध्ये सांगा, सोडवा एक उदाहरण. चल, त्याच्यानंतर आपल्याला पुढची संधी घ्यायची, याच्यामधली व्यंजन संधीचा पुढचा प्रकार सुद्धा घ्यायचा आहे. एक उदाहरण सोडवा. वाघ, वाघ अधिक पती. चल करावर. ग च्या पुढं प आलाय, ग च्या पुढं प आलाय, म्हणजे ग स्पर्श व्यंजन आहे, त्याच्या पुढं कठोर वर्ण आलाय प. तर ग ची जागा कोणाला द्यायची, प च्या गटातल्या, प च्या गटातल्या, प च्या गटातला, ओके एक मिनिट. ग च्या गटातला कोण आहे, ग च्या गटातला प्रथम व्यंजन कोण आहे, क आहे. ग ची जागा क ला द्यावी लागेल. याच्या गटातला पहिला वर्ण कोण आहे, क. ग च्या ऐवजी क द्या, क अधिक प बरोबर काय होईल, प. क आणि प संयुक्त, म्हणजे त्या ठिकाणी व्यंजन तयार होईल, संयुक्त व्यंजन, व्यंजन अधिक व्यंजन. ठीक आहे, आता वा जशाला तसं, है ना. जोडायचे प ने, है ना, प ने. ठीक आहे, राहिलं ती, तयार हा शब्द वाक्पती, वाक्पती. ठीक आहे, तयार होणारा शब्द काय असणार आहे,
वाक्पती असणार आहे, वाक्पती. समजलं का? ठीक आहे. चला आणखी एक उदाहरण घेऊया. म्हणजे जवळपास आतले बरेचसे उदाहरण होते. हा, क अधिक प प. बरोबर आहे. चल, चला एक उदाहरण घ्या अजून. शुद्ध, हे उदाहरण झालं नाही ना? शुद्ध अधिक पिपासा, हे उदाहरण झालं नाहीये ना? चला करा बरं हे उदाहरण. हम्म, सर्वांनी करायचं. संधी होण्यासाठी खाली पहिल्या वर्ण कोण येणार आहे? चला फोड करून सांगा. हा, इथं कोण येणार आहे खाली? आता पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण कोण आहे? ध आहे, ध. दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण कोण आहे? प आहे. म्हणजेच धच्या पुढं प कठोर वर्ण आलाय. तर ध ची जागा कोणाला द्यावी लागेल? ध च्या गटातला पहिला वर्ण कोण आहे? मला एकच उत्तर सांगा कमेंट मध्ये, ध ची जागा कोणाला द्यावी लागेल? ध ची जागा, ध ची जागा. हा, व्हेरी गुड. सुरेश सर म्हणतात तला, बरोबर आहे. तला द्यावी लागेल की नाही? मग त मध्ये पुढचा प मिसळला की त प होईल. त्याची वेलांटी परत त्याला, प ची वेलांटी त्याला डबल द्यायची संयुक्त व्यंजनात, पी होणार आहे. पी, मग पी ना जोडायचं. चला बघा, संधी होण्यासाठी पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आपण घेतला ध, पुढं आलाय प, मग ध कठोर, ध जो आहे तो स्पर्श व्यंजन आहे अनुनासिक सोडून, त्याच्या पुढं कठोर वर्ण आलाय. तर ध ची जागा त्याच्या गटातल्या पहिल्या व्यंजनाला द्या. ध ची जागा कुठे आहे? बघा इथं ध, ध च्या गटातला पहिला कोण आहे? त. मग ध ची जागा द्या त ला. त च्या पुढे हा प आहे ना? ध च्या पुढे प म्हणजे त च्या पुढे प समजायचं. प ला ऍड करा, प होईल प होईल. ही व्हॅलंटी याला देऊ आपण डायरेक्टली, पी ने जोडायचंय. मग शू जशाला तसं पी ने जोडायचंय. राहिले पासा, त्या शब्द क्षुत पिपासा, क्षुत पिपासा. ठीक आहे, क्षुत पिपासा. ओके, चलो आता आपण जाऊया तृतीय व्यंजन संधीकडे. तृतीय व्यंजन संधीकडे जाऊया. आता हे राहू द्यायचं का मोडायचं? स्पर्श व्यंजन मी तुम्हाला सांगवलं, परीक्षेत हा चार्ट येणार नाही, हे पाठ करावं लागेल. परीक्षेमध्ये स्पर्श व्यंजनांचा चार्ट येणार नाही, हा पाठ करावा लागेल. व्यंजन सगळ्यांना पाठ करावं लागतील. ठीक आहे, एवढ्या नियमासाठी घेऊया, राहू देऊ आपण. चला, स्पर्श व्यंजन परत एकदा लिहूया आपण. बस सगळे व्यंजन एकदा लिहून काढू. चला, हाच चार्ट इथं लिहूया आपण डबल एकदा. हा, क ख ग घ न. ओके, कोणत्या दोन शब्दांपासून क्षुत्पिपासा शब्द तयार व्हायलाय? किंवा क्षुत्पिपासा या शब्दाचे संधियुक्त विग्रह करा, असा प्रश्न येते सर. क ख ग घ न, च छ ज झ न. ठीक आहे, कचट. ट ठ ड ढ न, क च ट त, त थ द ध नाचना. प फ ब भ म. ठीक आहे, आता परत एकदा, हे कोण आहेत? कठोर आहेत. हे 10, हे 10 कोण आहेत? कठोर आहेत. हे पुढचे 10 कोण आहेत? मृदू व्यंजन आहेत किंवा मृदू वर्ण आहेत. ठीक आहे, मृदू. आणि हे शेवटचे 5 कोण आहेत? अनुनासिक आहेत. अनुनासिके, अनुनासिके. ठीक आहे, आता हा चार्ट लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं, ते कठोर 10 आहेत. ह्याच्यामध्ये फक्त श श स ऍड केलं की सगळे, म्हणजे हे 10 आणि हे 3, हे 13 काय झाले? हे
कठोर वर्ण झाले हे सगळे, हे 13 सोडले बघा, डबल एकदा व्यवस्थित समजून घ्या. क ख च छ ट ठ त थ प फ श श स उष्मे आहेत है ना. हे 13 सोडले तर सगळे वर्णमालेतले सगळे म्हणजे ह्या वर्णमालेतले सगळे वर्ण काय असणार आहेत, पुन्हा मृदू वर्ण असणार आहेत. ही कन्सेप्ट डबल एकदा समजून घ्या. क ख च छ ट ठ त थ प फ श श स एवढे कठोर वर्ण आहेत, बाकी सगळे मृदू वर्ण आहेत. बाकी सगळे मृदू वर्ण म्हणजे कोण? 14 स्वर, 2 स्वरादी है ना, ग घ ज झ ड ढ द ध भ भ ड त्र न न म है ना, अनुनासिक य र ल व है ना, ह आणि ड हे सगळे मृदू वर्ण आहेत बाकीचे. हे 13 फक्त कठोर आहेत. ठीक आहे. आता आपल्याला याचा फायदा होणार, याचा म्हणजे आपल्याला बेसिक हा पॉईंट महत्वाचा ठरणार आहे. ठीक आहे. चला आता आपल्याला काय घ्यायचंय? तृतीय व्यंजन संधी घ्यायची. तृतीय व्यंजन संधी. त्याच्या अगोदर आपण प्रथम व्यंजन संधी घेतलं होतं. त्याच्यापूर्वी आपण काय घेतलं होतं? प्रथम व्यंजन संधी घेतलं होतं. ठीक आहे. आता थोडं तृतीय व्यंजन संधीची व्याख्या लक्षात घ्या. ठीक आहे. तृतीय व्यंजन संधी कशी तयार होते ते लक्षात घ्या आता. ठीक आहे. कठोर व्यंजना पुढे म्हणजे या 10 पैकी है ना, कठोर व्यंजना पुढे, कठोर व्यंजना पुढे हे मोडतो हे 13 हे कठोर वर्णांचा गट, एवढं लक्षात ठेवा. कठोर व्यंजना पुढे अनुनासिक सोडून, म्हणजे हे 10 पाहिजेत आपल्याला. कठोर व्यंजना पुढे म्हणजे पहिला वर्ण 10 पैकी एक असणार आहे. कठोर व्यंजना पुढे हे अनुनासिक सोडून स्वर किंवा मृदू वर्ण आल्यास, मृदू वर्ण आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तृतीय व्यंजन येऊन संधी होते. यालाच तृतीय व्यंजन संधी म्हणतात. चला डबल एकदा वाचून घ्या. एक उदाहरण घेतलं की डोक्यात फिट बसतं. हे हा आरसा समोर आहे, नियम लिहिलाय, तृतीय व्यंजन संधी घ्यायलो तर आपण 2 उदाहरणं घेतली की आपल्याला लगेच क्लिअर होऊन जाणार आहे. एक नियम आपण लिहिलेला इथं, एक उदाहरण घेऊया. उदाहरण घेतलं की समजून जाईल कसं आहे ते. आता एक लक्षात घ्यायचं आपल्याला की पहिला वर्ण जो येणार आहे संधी होण्यासाठी तो या 10 पैकी एक असणार आहे. त्याच्या पुढे हे 10 पैकी एक आला म्हणजे मृदू वर्ण आला, याच्या जागी म्हणजे पहिल्या वर्णाच्या जागी तिसरा वर्ण येणार आहे. बघा कसं ते उदाहरण घेऊया. चला उदाहरण घेऊया. बघा उदाहरण घेऊया. 7 अधिक आचार हा स्वर आलाय पुढं म्हणजे मृदू वर्ण आलाय. सगळे स्वर मृदू आहेत. मृदू मध्ये कोण आहेत? मृदू वर्ण. हे 10 तर आहेतच, बरोबरच स्वर, स्वरादी, हे सुद्धा कोण आहेत? मृदू वर्ण आहेत. ठीक आहे. तच्या पुढे है ना कठोर वर्ण आला बघा पहिला. तच्या पुढे आ आलाय म्हणजे मृदू वर्ण आलाय. कठोर व्यंजना पुढे हा गट सोडून है ना, कठोर व्यंजना पुढे अनुनासिक सोडून स्वर किंवा मृदू वर्ण आल्यास है ना, त कोण आहे? कठोर वर्ण आहे. तच्या पुढे आ आलाय है ना, कठोर वर्णा पुढे मृदू वर्ण किंवा स्वर आल्यास है ना, याची जागा, तची जागा कोणाला द्यायची? त थ द है ना, त थ द. तिसरा वर्ण कोण आहे? द आहे. तच्या ऐवजी घ्या द. या द मध्ये हा आ ऍड करा, झालंय दा. आता या दोन्ही शब्दाला दाने जोडायचं. वर राहिले फक्त स, त खाली आलाय, जोडायचे दाने, राहिले वरी 4. तयार होणार शब्द सदाचार. तयार होणार शब्द सदाचार. व्हेरी गुड. सगळे अशा फास्ट कमी समजले उदाहरण. देऊ का एक उदाहरण? बघा समोर सगळं क्लिअर आहे.
नियम लिहिलाय है ना. कठोर वर्ण आहेत, मृदू वर्ण आहेत, स्वर सुद्धा मृदू वर्ण आहेत है ना. सगळे स्वर मृदू वर्ण आहेत. स्वरादी मृदू वर्ण आहे. त कठोर वर्ण आहे, त्याच्या पुढे मृदू वर्ण आलाय. तच्या पुढे आ आलाय. कठोर व्यंजनाच्या पुढे, कठोर वर्णाच्या पुढे स्वर आलाय. तर याची जागा, तची जागा तिसऱ्याला दिली आपण. त थ द. तचा द झालं. द मध्ये हा आ मिसळला. द अधिक आ बरोबर दा. दोन्ही शब्दाला दाने जोडायचे. त खाली आला, आ खाली आला, वर राहिले स. च्या पुढे दा घ्यायचं, सदा झालं. वर राहिले चार, तयार होणारा शब्द सदाचार. ओके. चला एक उदाहरण घेऊया. एक उदाहरण घेऊया, तुम्ही करायचे ते उदाहरण. ठीक आहे. चलो तुम्ही सर्वांनी सोडवायचे उदाहरण. चला. अगदी सोपी संधी ही तृतीय व्यंजन संधी सोपी आहे. फक्त एकदा ट्रिक्स लक्षात आली काय करायचे नेमकं. पहिला वर्ण कोण आलाय, दुसरा वर्ण कोण आलाय ते एकदा कळालं की दोघांची, मग परत परत पहिल्या वर्णा जागी कोण येईल, त्याच्यामध्ये पुढचा जो वर्ण आहे तो ऍड करायचा आहे, हे एकदा समजलं पाहिजे. चलो उदाहरण घेऊया. उत अधिक ध्वस्त. चला करा बर. उत अधिक ध्वस्त. उत अधिक ध्वस्त. परत त कठोर वर्ण आलाय बघा. त अधिक पुढे आलाय ध है ना. कठोर वर्ण त आलाय, त्याच्या पुढे मृदू वर्ण आलाय का ध. मृदू वर्ण आलाय बघा का ध. त च्या पुढं ध आलाय. त ची जागा कोणाला द्यायची. त थ द. बघा द ला द्या. द अधिक पुढं कोण आलंय. पुढं कोण आहे. ध आहे ना. पुढं कोण आहे. ध आहे. आता थोडस लक्षात ठेवा. द अधिक ध बरोबर ध असं होतं. ठीक आहे. ध. ठीक आहे. चलो आता काय करायचं आपल्याला. इथला त कटला, इथला ध कटला. ठीक आहे. बरोबर आहे का चुकायले. बरोबर आहे का चुकायले आपलं. बरोबर आहे का चुकायले सांगा. बरोबर आहे, काही अडचण नाही. हा काही अडचण नाही. बरोबर आहे एकदम. बघा आता कसं होणार आहे. हे ऊ जशाला तसं जोडायचे कसं, कशाने. ध ने. हे पाहिजे ध. हे ध अधिक वर काय राहिले वस्त. ओके इथपर्यंत बघा आता. चलो आता हे द आणि ध एकत्र येत नाहीत. ध पुढच्या व मध्ये मिसळत आहे. ऊ जशाल तसं. थोडस आता थोडस जोडाक्षराच्या नियमाकडे जायचं. हा ऊ जशाल तसं. हे द ध मध्ये मिसळत नाही. द ला वेगळं घ्यावं लागेल. द चा पाय मोडावा लागेल. तो पूर्ण अक्षर नाही, व्यंजन आहे म्हणून पाय मोडला. ध अधिक व ध्व होतंय. राहिलं स्त. तयार होणार शब्द उद्ध्वस्त. असा शब्द तयार होतो. उद्ध्वस्त असा शब्द तयार होतो. ठीक आहे. आता याची जर फोड गेली तर उ अधिक द अधिक ध अधिक व अधिक अ अधिक स अधिक त अधिक अ अशी फोड येते. ठीक आहे. अगदी बरोबर आहे. चलो थोडं सोपं उदाहरण देतो. थोडं सोपं उदाहरण घेऊया अजून. ठीक आहे. थोडं सोपं उदाहरण घेऊया. मोडू का हे. चलो तृतीय व्यंजन संधी घेलोत आपण. तृतीय व्यंजन संधी घेलोत. ओके चलो एक उदाहरण घेऊया सोपं. चलो एक उदाहरण सोपं घेऊया. सत अधिक वासना. हा सोपं उदाहरण आहे. आता करा. सत अधिक वासना. चलो करा बरं आता. कठोर व्यंजनाच्या पुढे य र ल व. य र ल व हे अर्ध स्वर आहेत. अर्ध स्वर आहेत. हे सुद्धा मृदू आहेत. ठीक आहे. य र ल व अर्ध स्वर आहेत. ते सुद्धा मृदू वर्ण आहेत. व आलाय म्हणून घेतलंय आपण. हा ठीक आहे. चलो आता काय होईल. त च्या पुढे मृदू वर्ण आलाय व है ना. त ची जागा कोणाला द्यावं. त थ द. द ला द्यावं लागेल. द अधिक व बरोबर होईल. ह्याचा पाय मोडलेला. आता हे इथं आ आलाय. ठीक आहे. द अधिक हे काना व च्या पुढं द्वा याने जोडायचं द्वाने. आता इथला कटला तर इथला वा कटला. इथं खाली घेतलाय वा. स जशा तसं द्वा दवा राहिलं सना. तयार होणारा शब्द सद्वासना. सद्वासना.
ठीक आहे. चलो, समजला का नियम? उदाहरण समजलं का? आणखीन एक उदाहरण घेऊया. चलो, आणखी एक उदाहरण घेऊया. याच्यामध्ये नियम अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. नियम व्यवस्थित समजणे गरजेचे आहे. नियम समजला है ना, स्पर्श व्यंजन पाठ असले, वर्णमाला पाठ असली सगळी की आपल्याला समजते. आणि म्हणून संधी शिकण्यासाठी वर्णमाला पाठ पाहिजे. वर्णमाला हा टॉपिक शिकवताना किंवा वर्णमाला हा टॉपिक तयार करताना आपल्याला एक डोक्यात लक्षात ठेवायचं की वर्णमाला पाठ असेल तर हा टॉपिक संधी टॉपिक समजणार आहे. ठीक आहे. आपल्याला गुणाकार आपण सांगतो ना विद्यार्थ्यांना की गुणाकार जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल, गुणाकार जर तुम्हाला सोडवता आला पाहिजे, तर तुम्हाला पाढेपाठ पाहिजेत. तसं संधी शिकण्यासाठी तुम्हाला वर्णमाला पाठ पाहिजे. ठीक आहे. चलो, उदाहरण घेऊया पुढचं. नियम अगदी चांगले आणि सोप्या शॉर्टकट मध्ये लिहिलाय मी. हा नियम जर तुम्ही पुस्तकामधला वाचायला गेलात ना, तुम्ही थोडस जर मराठीचं बेसिक एखादं पुस्तक घेतलं आणि हा नियम जर तुम्ही बघितला तृतीय व्यंजन संधीचा, तर गोंधळून जाते माणूस. मी शॉर्टकट मध्ये लिहिलाय, समजेल अशा टाईप मध्ये. ठीक आहे. चलो, एक उदाहरण घेऊया. चलो, दिक्क 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 क चा पाय मोडायचा बरं का. क चा पाय मोडायचा. दिक्क अधिक अंबर. दिक्क अधिक अंबर. काय झालं? काय कमेंट आली? डबल सांगा. सत अधिक वाचना डबल सांगा सर. तच्या पुढे व आलाय ना, व मृदू वर्ण आहे, त कठोर आहे. त ची जागा कोणाला द्यायची? त थ द. द च्या द ला द्यायची. द अधिक वा, द्वा होईल है ना. सद वासना त्या ठिकाणी तयार होते. घेऊ आपण तरी डबल एकदा. चलो, हे उदाहरण करा बरं. हे समजावून सांगतो आणखी. क जो आहे कठोर वर्ण आहे. अ आलाय, सगळे स्वर मृदू आहेत है ना. क ची जागा कोणाला द्यायची? क ख ग. तृतीय बघा, पहिल्या व्यंजनाच्या जागी, पहिल्या वर्णाच्या जागी हा इथला एक गेलाय बघा, म्हणजे तृतीय वर्ण यायलाय, म्हणून असं नाव आहे तृतीय व्यंजन संधी. ठीक आहे. क च्या पुढे मृदू वर्ण आलाय अ. क ची जागा कोण द्यायची? क ख ग. ग ला द्यायची. ग मध्ये हा अ मिसळला की ग तयार होतंय. दोन्ही शब्दाला ग ने जोडायचं. इथला अ जो आहे तो खाली आलाय. इथला क त्या ठिकाणी कटलाय, खाली आलाय. वर राहिले फक्त दी आणि जोडायचे ग ने. इथला अनुस्वार ग वर द्या, दिगम राहिलं बर. तया हमारा शब्द दिगंबर. तया हमारा शब्द दिगंबर. ठीक आहे. आय होप की तुम्हाला हा नियम समजला असेल. ठीक आहे. नियम समजला असेल. उदाहरण आपण भरपूर घेतलेत. एक उदाहरण घेऊया, आणखी एक उदाहरण घेऊया. चला, आता जास्त कमेंट आल्या पाहिजे. चुकलं तर चुकू द्या, पण कमेंट करा. चलो, कमेंट करा सर्वांनी. आता एक उदाहरण जे आपण घेणार आहेत, जोडा दोन्ही शब्दाला एकत्र. ठीक आहे. चला, एक उदाहरण घेऊया. भगवत. भगवत अधिक भक्ती. चला, सोडवा बरं आता. भगवत अधिक भक्ती या दोन शब्दापासून कोणता संधियुक्त शब्द होईल, असा प्रश्न आला परीक्षेत. समजा काय होईल? चला, आपण थोडस आणखी सोपं करून सांगू. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आलाय त, पुढं आलाय भ. दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण भ आलाय. आता तच्या पुढं भ आलाय. भ मृदू वर्ण आहे का बघा. कुठे भ? काही इथे. तिसरा आणि चौथा गट, तिसरी आणि चौथी पंगत मृदू वर्णांची. भ मृदू आहे. म्हणजे भ मृदू वर्ण आहे. तच्या पुढे मृदू वर्ण आलाय. कठोर आहे त, मृदू आहे भ. त ची जागा कोणाला द्यायची? त थ द. द्या द ला. द अधिक हा भ त्याच्यामध्ये ऍड करा. आता तो एकत्र येत नाही, एकत्र येत नाही म्हणून त्याला असंच लिहायचं भ. ओके. चला, इथला भ कटला, इथला द कटला. आता वर काय? भगव. भगव द भ राहिलं ती. तया हा शब्द
भगवत भक्ती, भगवत भक्ती, मोठा शब्द तयार व्हायला, भगवत भक्ती. ठीक आहे, कळालं का? व्हेरी गुड. द चा पाय मोडावा लागेल फक्त. द चा काय करावं लागेल? फक्त इथं पाय मोडावा लागेल. एक सेकंड. चलो ओके. घ्यायचा का पुढचा नियम? आपण आज दोन नियम शिकलेत आज. एक प्रथम व्यंजन संधी, दुसरी तृतीय व्यंजन संधी. दोन नियम शिकलेत. आता आपल्याला अनुनासिक संधी शिकायची. याच्यावरती ड त्र न न म याच्यावर घ्यायची आता संधी. ते 5 लोकांवर. स्पर्श व्यंजनापैकी ड त्र न न म याचा ग असा उच्चार होतो, या 4 लोकांचा न सारखा उच्चार होते. चलो नियम घेऊया. आता आपल्याला घ्यायची व्यंजन संधी मधला पुढचा नियम, पुढचा प्रकार अनुनासिक संधी. अनुनासिक संधी. अनुनासिक म्हणजे काय? अनुस्वाराऐवजी वापरला जो वर्ण असतो है ना, अनुस्वराच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या वर्णास अनुनासिक असे म्हणतात. ठीक आहे, हे नियम हा पॉइंट अगोदर डोक्यात फिट ठेवा. अनुस्वार है ना, कंठ शब्द आहे, तर आपण असा कंठ शब्द असा पण लिहू शकतो है ना. हा अनुस्वार काढून आपण बाणाचं न टाकले, आहे का नाही, बाणाचं न टाकले इथं कंठ शब्द असा पण लिहितो. अनुस्वार काढले, अनुनासिक टाकले. ड त्र न न म, ड त्र न न म, हे 5 लोक अनुनासिक आहेत. हे बेसिक लक्षात ठेवा. चला आता आपण नियम घेऊया, त्याच्यानंतर उदाहरण घेऊया. चलो बघा, स्पर्श व्यंजन गटातील, स्पर्श व्यंजन गटातील म्हणजे स्पर्श व्यंजन गट हे काही 25 जण आहेत, त्याचे अनुनासिक हे 5 आहेत. ठीक आहे, त्याच्यातलेच अनुनासिक 5 आहेत. स्पर्श व्यंजन गटातील प्रथम व्यंजना पुढे, स्पर्श व्यंजन गटातील प्रथम व्यंजना पुढे, प्रथम व्यंजन कोण कोण आहे? क च ट त प, हे काही प्रथम व्यंजन आहे. स्पर्श व्यंजन गटातील प्रथम व्यंजना पुढे इथपर्यंत सांगितलं मी तुम्हाला. अनुनासिक आल्यास म्हणजे याच्यापैकी एक पहिला आणि त्याच्या पुढे याच्यापैकी एक जर आला तर असं म्हणाले. स्पर्श व्यंजन गटातील प्रथम व्यंजना पुढे अनुनासिक आल्यास है ना, प्रथम व्यंजनाच्या जागी, प्रथम व्यंजनाच्या जागी, प्रथम व्यंजनाच्या जागी है ना, प्रथम व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील अनुनासिक येऊन किंवा अनुनासिक घेऊन म्हणूया. अनुनासिक घेऊन संधी होते. चला आता फक्त एवढंच वाचा, लगेच उदाहरण घेऊया. उदाहरण घेतलं की लगेच समजतं. एवढा सोपा नियम आहे हा. चल बघा, सत अधिक मती. काय म्हणते आता नीट लक्षात घ्या. प्रथम व्यंजन आलंय त च्या पुढे आलंय म कोण आहे? अनुनासिक आहे. बघा, त च्या पुढे म आलाय, तर अशा कंडिशन मध्ये त च्या गटातला अनुनासिक कोण आहे? त थ द ध न. त ची जागा न ला द्या, न मध्ये पुढचा म ऍड करा है ना, म ऍड करा, न अधिक म अन्म, याने जोडायचे आता दोन्ही शब्दाला. इथलं त कटलं, इथलं म कटलं. स जसं तसं, अन्म जसं तसं राहिलं ती, तया होणारा शब्द सन्मती. तया होणारा शब्द सन्मती. ठीक आहे, कळालं का? किती सोपा नियम आहे. प्रथम व्यंजना पुढे जर अनुनासिक आलं तर त ची जागा त्याच्या गटातल्या अनुनासिकाला द्यायची. नियम असा.
स्पर्श व्यंजन गटातील प्रथम व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास प्रथम व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील अनुनासिक घेऊन पुढच्या अनुनासिकामध्ये ऍड करायचं आणि संधी करायची. चलो एक उदाहरण घेऊया. चित अधिक मय. करा बरं आता. नियम वाचून करा. नियम मी लिहिलेला आहे, समजावून पण सांगितलं एक उदाहरण. हे पण समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण त आलाय, पुढं म आलाय. म म्हणजेच अनुनासिक आहे, त म्हणजेच प्रथम व्यंजन आहे. काही संधी होणाऱ्या दोन वर्णापैकी पहिला वर्ण या प्रथम व्यंजनापैकी एक असणार आहे आणि दुसरा वर्ण इथला एक असणार, या पाच पैकी एक. अशा कंडिशन मध्ये याच्या गटातला जो पहिला वर्ण आहे त्याच्याच गटातला त्याच्या जागी अनुनासिक घ्यायचं. हा, तच्या पुढे म आले तर तची जागा कोणाला द्यावी लागेल एवढंच सांगा कमेंट मध्ये. हा, तची जागा कोणाला द्यावी लागेल? आता तची जागा कोणाला द्यावी लागेल? ओके, न ला. हा, न दिलं. न मध्ये हा म ऍड करावा लागेल. ह्या म मध्ये अ असते म्हणून मी इथं पाय मोडला नाही बरं का. ठीक आहे. हा, आता न अधिक म काय होईल? अन्न म जोडायचे म ने त कटलं म कटलं, ची अशा तसं जोडायचे म ने राहिलं वर य, तयार शब्द चिन्मय. तयार होणारे शब्द चिन्मय. ओके, एक अजून उदाहरण घेऊ. आणखी एक उदाहरण घेऊ. चलो एक उदाहरण घेऊ. षट अधिक मास. षट अधिक मास. सोडवा हे. भगवत अधिक नाम. भगवत अधिक नाम. चला दोन्ही सोडवा. बर, ट कोण आहे? प्रथम व्यंजन आहे, त्याच्या पुढे कोण आले? म अनुनासिक आले. ट अधिक म. ट ची जागा कोणाला द्यायची? ट ठ ड ढ न, बाणाचा न. हा, न अधिक म बरोबर काय होईल? अन्न म. मग ट कटलं म कटलं, इथला काना याला येईल. हा, श जसा तसं अन्नमा. हे काना खाली घातला, राहिले स, तयार शब्द षण्मास. चला, भगवत अधिक नाम. भगवत अधिक नाम. हा, त च्या पुढे न आलंय है ना, प्रथम व्यंजन आहे त, त्याच्या पुढे नळाचं न अनुनासिक आलंय. त ची जागा कोणाला द्यायची? त थ द ध न, परत न ला द्यायची. न अधिक न बरोबर डबल न म्हणजे संयुक्त व्यंजन. न ने जोडायचे, त कटलं न कटलं, इथला काना इथं घ्या. हा, भगव. भगव अधिक डबल ना अधिक म, त्या शब्द भगवन नाम. भगवन नाम. ठीक आहे. आता उद्याच्या लेक्चरला म्हणजे नेक्स्ट सेशन मध्ये मी प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी आणि अनुनासिक संधी या तीन संधीवरचे उदाहरणं अगोदर उदाहरण घेणार आहे, तुम्हाला सोडवायला देणार आहे, पुन्हा सोडून घेऊ म्हणजे उद्या प्रॅक्टिस घेऊ तीन नियमांची. ठीक आहे. आजचा व्हिडिओ रेकॉर्डेड तुम्ही बघा, त्याच्यामध्ये तीन नियम घेतले, तिन्ही नियम पाठ करा. उद्याच्या लेक्चरमध्ये तिन्ही नियमांचे आपण काय करूया त्या ठिकाणी. ओके, ह्याचा पण उद्या ज्यांनी कमेंट केली ड च घ्या, उद्या आल्याबरोबर आपण तेच उदाहरण घेऊया. टाइम झालाय आपल्याला, मॅडम आले असतील.